टाळ दिंडीचा गजर, विठ्ठल नामाचा उच्चार, दोष पळाले कपाटी, नाम उच्चारित ओठी. तुम्ही पांडुरंगाचे भक्त असाल तर वारी आणि दिंडी हे दोन शब्द नक्की ऐकले असतील. पण या दोन्हीमध्ये फरक काय सांगतो. आता वारी म्हणजे काय तर प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीच्या आधी देशभरातून लाखो वारकरी पंढरपुराकडे पायी जातात. ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. म्हणजे वारी एक मोठा भक्तांचा प्रवास आहे. त्यात संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज अशा संत माऊलींच्या पालखी सहभागी होतात. या वारीला जवळपास 750 ते 800 वर्षांचा इतिहास आहे. यामध्ये आषाढी वारी आणि कार्तिकी वारी असे प्रकार आहेत. आता दिंडी म्हणजे काय? दिंडी म्हणजे एक संघटित भक्तांचा गट जो वारीमध्ये सहभागी होतो. तर एका वारीत अनेक दिंड्या असतात. प्रत्येक दिंडी ही एखाद्या गावची, संस्थेची किंवा परिवाराची असते. दिंडीत एक दिंडी प्रमुख, ध्वज, भजन आणि भक्तगण असतात. दिंडी ही वारीचा घटक आहे. प्रत्येक दिंडीची आपली एक वेगळी ओळख, वेशभूषा आणि पद्धती आहे. पण वारी असो किंवा दिंडी दोन्हींचं अंतिम स्थान एकच, विठुरायाच्या चरणी लीन होणं. ही व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमच्या वारीच्या आठवणी नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि हो, संवाद सेतूला फॉलो देखील करा.